जातीच्या महिलांसाठी ते सरपंच पद आरक्षित होईल। ग्रामपंचायत सावळे 15 ला गुळसुंदे, चिपळे, दुंदरे, देवळोली, शिरडोन, उसरली खुर्द, वांगणी तर्फे वाजे या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव होत्या। तर 2020 ला चावणे, तरघर, वाकडी, मोरबे, उलवा, भिंगार, पोयंजे, वारदोली, खानावळे, हरिग्राम आणि सांगुर्ली या ग्रामपंचायती हरिग्राम सांगुर्ली केले का ते? तर या ग्रामपंचायती त्या ठिकाणी आरक्षित होत्या। त्यामुळं या ग्रामपंचायती वगळून आपण नानोशी, शिरवली, कानपोली, आपटा, वाजे, कर्नाळा, गव्हाण, पोसरी आणि बारवई या ग्रामपंचायती या अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव राहणार आहे। हे प्रशासक आहे, परंतु आता जे आहे ते तुम्हाला नवीन हे झालेलं आहे, नवीन निवडणूक होणार आहे। हे आता नव्यानं निवडणूक त्या ठिकाणी होत आहे। कदाचित हा प्रश्न होईल की तिसरी ग्रामपंचायत आहे ते आयोगाकडे जिल्हाधिकारी रायगड, सिंधुदुर्ग आणि धुळे यांनी पाठवलेले होते। त्याला आयोगानं उत्तर दिलेलं आहे। सदर अधिसूचनेने या विषयाशी संबंधित यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमित करून प्रस्तुत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे। मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत न्याय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यास जिल्हाधिकारी हे सक्षम आहेत। सबब सदर अधिसूचने स्पष्ट केल्यानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करावी आणि अहवाल सादर करावा। म्हणजे यापूर्वीच्या सर्व अधिसूचना या अधिक्रमित झालेल्या आहेत। त्यामुळे येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांसाठी हे जे आरक्षण आहे म्हणजे 2025 पासून 2030 पर्यंत जे की आता एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये समजा निवडणूक झाली नाही, तिथं प्रशासक आहे, 2 वर्ष प्रशासक राहिला, 3ऱ्या वर्षी निवडणूक होणार असेल तर हेच आरक्षण लागू आहे। किंवा नव्यानं आता प्रशासक आहे आणि नवीन निवडणूक होणार आहे, ज्यावेळेस प्रोग्राम होईल त्यावेळेस हे आरक्षण त्याला लागू आहे। आता एखाद्या ठिकाणी आपण 3 ग्रामपंचायती एससी साठी राखीव आहे, त्याचा इलेक्शनच नसतो झाला, समजा नाही झाला। आता ओबीसीचा आता आरक्षण या 24 मध्ये त्याचं इलेक्शनच नाही झालं तर ओबीसी सरपंच दुसरं आरक्षण त्यामुळे त्यांनी हे प्रश्न येणार आहेत म्हणून त्यांनी स्पेसिफिक शब्द वापरला। यापूर्वीच्या सर्व अधिसूचना अधिक्रमित केलेल्या आहेत। अर्ज द्या ना तुमचा, त्या प्रश्न जिल्हा आहे तुमचा एक द्या ना तुमचा अर्ज द्या, असा विषय आहे, आयोग त्याच्यावर हे करेल। जी स्थिती आहे ती या ठिकाणी आपण कंपॅरिझन साठी या ठिकाणी दिलेली आहे। तर यापैकी आपल्याला 6 ग्रामपंचायती ज्या आहेत ज्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत महिलांसाठीच्या, माळडुंगे, खैरवाडी, नानोशी, शिरोली, कानपोली, आपटा, वाजे, कर्नाळा, गव्हाण, पोसरी आणि बारवई इथले काही असतील ग्रामस्थ तर एक 2-4 लोक इथे या, म्हणजे त्यांच्या समोर आपल्याला चिठ्ठ्या टाकून महिलाचं आरक्षण काढता येईल।
हो काढायचं. काय काय चिठी पडली ती महिला का? हॅलो, कानपोली. दुसरी चिठ्ठी आली गव्हाण. ओके. वाजे मारडुंगे. शिरोली ग्रामपंचायत. खैरवाडी या ठिकाणी निश्चित झालेला आहे. 1 मारडुंगे, 2 खैरवाडी, 3 शिरवली, 4 कानपोली, 5 वाजे, 6 गव्हाण. आणि अनुसूचित जमाती सर्वसाधारण करता ज्या आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती आहेत त्या 1 नानोशी, 2 आपटा, 3 कर्नाळा, 4 पोसरी, 5 बारवई. परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे हे लोकसंख्येच्या प्रमाणात नसून एकूण ग्रामपंचायतीच्या संख्येच्या प्रमाणात ओबीसीचं आरक्षण असतं. कदाचित हा प्रश्न येऊ शकतो की एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं ओबीसी आरक्षण पडलं तर तिथं ओबीसी लोकसंख्या नसेल किंवा ओबीसी मतदार त्या ठिकाणी नसेल असा प्रश्न येऊ शकतो. केवळ या कारणामुळं अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु कायद्यामध्ये 27% जे आहे ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या पद्धतीनं पनवेलसाठी एकूण 19 ओबीसी हे आरक्षण असणार आहे. 19 पैकी 9 खुला आणि 10 महिला असं हे आरक्षण असेल. आता हे आरक्षण निश्चित करताना यापूर्वी नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी ज्या ग्रामपंचायती आरक्षित होत्या त्या ग्रामपंचायती वगळून म्हणजे आळीपाळीने एकदा ह्याला दिलं तर एकदा हे अशा पद्धतीनं हे आरक्षण निश्चित होतं. या पुढच्या स्लाइडमध्ये 2010 मध्ये उसरली, खुर्द, वारदोली, धुंद्रे, वाजे, वावंजे, नितळस, पोयंजे, आपटे, देवळोली, दापोली, नानोशी, मोरबे, वळवली, बारवई, पळसपे, आदई, भिंगार, माळडुंगे, गव्हाण, कोंडेवाळ, नावे या 21 ग्रामपंचायती या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी होत्या. 2015 मध्ये उल्वे, कोळखे, वहाळ, तरघर, खेरणे, खैरवाडी, वारदोली, कानपोली, नेरे, पारगाव, जांभिवली, शिरवली, कुंडेवाळ, पळसपे, दिगाटी, खानाव, सोमटणे, साई, भातान आणि सावळे या ग्रामपंचायती नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. 2020 मध्ये केवाळे, वावेघर, पालीदेवत, कर्नाळा, गळसुंदे, उमरोली, वळप, पोसरी, शिरढोण, चिखले, गिरवले, कराडे खुर्द, नांदगाव, विचुंबे, केळवणे, पालेबुद्रुक, कसळखंड, देवद आणि चिपळे अशा 19 ग्रामपंचायती या आरक्षित होत्या. आता या ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी
जे 19 ग्रामपंचायतीला ओबीसीचं सरपंच पद द्यायचं आहे, या वगळून आपल्याला विचार करायचा आहे. परंतु हा विचार करताना फक्त आपल्याकडं 14 ग्रामपंचायती अशा आहेत की ज्या सर्वसाधारण होत्या किंवा ज्याला ओबीसी आरक्षण नव्हतं. तर यात आपल्याला करायचे आहेत 19. आपल्याकडं पुढच्या स्लाइड या ज्या 14 ग्रामपंचायती आहेत की ह्याला अगोदर सर्वसाधारणचं आरक्षण होतं, सर्वसाधारण पद होतं, आरक्षण नाही म्हणता येणार. आणि या 14 ग्रामपंचायती आपल्याला मिळतात की ज्या ओपन होत्या त्या आपल्याला ओबीसीला घ्यायच्या आहेत. म्हणजे आळीपाळीनं देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं या 14 ग्रामपंचायती आहेत याला आपल्याला नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी द्यावं लागेल. आता तुमचा प्रश्न राहील की मग पुढच्या ज्या आहेत त्या पुढच्या कशातनं घेणार तुम्ही? तर आता 2005ला म्हणजे जी पहिली निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये ज्या ग्रामपंचायती ओबीसी आहे हा 27%चा कोटा पूर्ण करण्यासाठी पहिल्या निवडणुकीमध्ये ज्या ग्रामपंचायती ओबीसी होत्या त्याच्यातले 5 आपण काढणार चिठ्ठ्या टाकून आणि ते आपण 2025 ते 30 साठी घेणार. म्हणजे ज्या 2010ला उसरली खुर्द, वारदोली ह्या ज्या तक्त्यातल्या 21 ग्रामपंचायती आहेत त्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. नामाप्रकरता आरक्षित 11 ग्रामपंचायती होत्या. त्यातनं 5 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढणार आहोत. त्या ज्या 11 ग्रामपंचायती होत्या त्या पुढील प्रमाणे आहेत. दापोली पोयंजे, नावे, देवळोली बुद्रुक, उसोर्ली खुर्द, आदई कर्नाटक, वावंजे, नितळस, दुंद्रे, पुढचे आहे भिंगार, आणि शेवटचे आहे मोरबे. अशा प्रकारे आपण एकूण 11 ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या या ठिकाणी बनवून आपण एका ट्रान्सपरंट डब्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत. अगोदर त्याला आळीपाळीनं देण्यासाठी आपण आता ओबीसी केलेला आहे. परंतु राहिलेल्या या 14 ग्रामपंचायती धरून सुद्धा 19चा कोटा पूर्ण होत नाही. त्यामुळं जी पहिली निवडणूक होती 2010ची त्या निवडणुकीमध्ये जे ओबीसी पडलेले होते त्याच्यामध्ये 11 ग्रामपंचायती या ओबीसी होत्या. तर आळीपाळीनं आपल्याला द्यायचंय. त्या 11 पैकी आता रॅन्डमली आपण 5 काढणार. तर या ठिकाणी आपण पहिली चिठ्ठी काढत आहोत. पहिली येते दापोली. दुसरी चिठ्ठी या ठिकाणी आपण काढत आहोत. दुसरी येते दुंद्रे.
तिसरी चिठ्ठी या ठिकाणी आपण आता काढणार आहोत. तिसरी ग्रामपंचायत येथे आदई. चार नंबरची चिठ्ठी आपण या ठिकाणी आता काढणार आहोत. ग्रामपंचायत मोरबे. एक शेवटची चिठ्ठी आपण या ठिकाणी काढत आहोत. ग्रामपंचायत भिंगार. यामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्याकडे आता आदई, भिंगार आणि मोरबे या 3 ग्रामपंचायती ज्या आहेत या ओबीसी म्हणून आलेल्या आहेत. परंतु या 3 ग्रामपंचायती यापूर्वीच्या 2010च्या इलेक्शनमध्ये महिला म्हणून होत्या, तर आळीपाळीच्या आरक्षणामध्ये या ओबीसी मधलं सर्वसाधारण म्हणून राहतील. त्यापैकी आपल्या याच्यामध्ये आणखीन दापोली आणि दोंदरे या ग्रामपंचायती ओबीसी साठी आहेत, की ज्या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी होत्या, त्या सर्वसाधारण होत्या. त्यामुळे त्या 2 ज्या आहेत या महिलांसाठी राहतील. 2 आपल्याला एकूण 10 काढायचे आहेत ओबीसी साठी, म्हणजे 2 आपले याच्यातनं निघालेले आहेत. 2018ला पण महिला आहे, दापोली 2023ला पण महिला आहे. आता महिलाच लागेल का? आता ज्या महिला होत्या तिथं सर्वसाधारण हे झालेलं आहे. आदई, भिंगार आणि मोरबे आपण हे 2010च्या पहिल्या निवडणुकीचं बघतोय. बरं, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर ऐकून घ्या, किंवा जे काय प्रोव्हिजन आहे आयोगाची. महिला जे आरक्षण आहे हे त्या संवर्गाच्या प्रमाणात असतं. जसं की जर नामापर प्रवर्ग असेल, नामापर करता एकूण जर 10 जागा असतील, तर त्या 10 पैकी 5 जागा 50% आरक्षण हे नामाप्रच्या रेशोमध्ये देण्यात येतं. जर तुमच्या ग्रामपंचायतीत मागच्या वेळेला 20 मध्ये सर्वसाधारण महिला असेल, 15 मध्ये अनुसूचित जाती महिला असेल किंवा जमाती महिला असेल, परंतु जर ओबीसी आरक्षण आलं तर ओबीसी आरक्षण महिला ठरवत असताना आपण मागील 3 याच्यात ओबीसी संवर्गाच्या अनुषंगाने कुठलं आरक्षण त्यावेळेला निश्चित झालेलं होतं. तर आपण यावेळेला जर बघितलं तर 2010 मध्ये जर दापोली या ग्रामपंचायती करता नामाप्र सर्वसाधारण किंवा खुला म्हणून हे जर आरक्षण असेल, तर आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे चक्रानुक्रमे जो निकष लागतो हा महिला ठरवत असताना नामाप्रची 2010 मध्ये जर सर्वसाधारण असेल तर चक्रानुक्रमे तो नामाप्र महिला करता होईल किंवा व्हाईस वर्सा, हा निकष त्याला लागू असतो. त्यामुळे मागच्या 2 टर्मला जर का तुमच्या इतर संवर्गाच्या महिला असतील तर नामाप्र महिला ठरवत असताना इतर संवर्गाच्या महिला या नामाप्रच्या महिलेच्या आरक्षणाच्या आड येत नाहीत. दापोली आणि दोंदरे ज्या आहेत या ओबीसी होत्या 2010ला, ओबीसी सर्वसाधारण होत्या. त्या आपल्याला वगळून हा अगोदरचा चार्ट त्याच्या अगोदरचा
याच्यामध्ये 14 ज्या ग्रामपंचायती आहेत, वडघर, ओवळे, चिंद्रन, वांगणीतर्फे वाजे, चावणे, अकुर्ली, सांगुर्ली, हरिग्राम, वाकडी, वाघिवली, तुराडे, खानावळे, कोण, शिवकर. आता आपण 5 निवडलेल्या दापोली, धुंद्रे, आदई, मोरबे आणि भिंगा या 19 पैकी 10 आपल्याला चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. म्हणजे 10 आपल्याला ओबीसी महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत. 2 ज्या आहेत आपल्या ऑलरेडी रोटेशन मध्ये झालेल्या आहेत, त्यामुळं राहिलेल्या याच्यातून आपल्याला 8 चिठ्ठ्या आपल्याला काढाव्या लागतील. 2 ग्रामपंचायती आपल्या ह्या नामाप्र महिला करता आरक्षित झालेल्या आहेत. आता शिल्लक ज्या 14 ग्रामपंचायती आहेत त्या 14 पैकी एकूण चिठ्ठी काढून 8 ग्रामपंचायती आपण 10चा कोटा पूर्ण करण्याकरता चिठ्ठी काढून आपण नामाप्र महिला आरक्षण आपण या ठिकाणी निश्चित करत आहोत. आता ज्या 14 ग्रामपंचायती आपल्या असणार आहेत ते मी पुढील प्रमाणे वाचतो. वडघर, ओवळे, चिंद्रन, वांगणीतर्फे वाजे, चावणे, आकुर्ली, सांगुर्ली, हरिग्राम, वाकडी, वाघिवली, तुराडे, खानावले, कोण, शिवकर. तर याचं कोण प्रतिनिधी असतील आपण समोर येऊ शकतात. पहिली ग्रामपंचायत आहे तुराडे. या ठिकाणी आपण काढत आहोत. दुसरी ग्रामपंचायत नामाप्र महिला करता आरक्षित होते चावणे. तिसरी ग्रामपंचायत या ठिकाणी आहे वाघिवली. आकुर्ली, वडघर, हरिग्राम ग्रामपंचायत या ठिकाणी सांगुर्ली. पुढची ग्रामपंचायत ओबीसी महिला करता जी आरक्षित होत आहे ती आहे वांगणीतर्फे वाजे. ओबीसी नामाप्र आरक्षण महिला करता ज्या ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्या 10 ग्रामपंचायती या पुढील प्रमाणे आहेत. 1 वडघर, 2 वांगणीतर्फे वाजे, 3 चावणे, 4 आकुर्ली, 5 सांगुर्ली, 6 हरिग्राम, 7 वाघिवली, 8 तुराडे, 9 आणि 10 धुंद्रे. नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला किंवा आपण ज्याला सर्वसाधारण म्हणू याच्याकरता ज्या 10 ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे ओवळे, 2 चिंद्रन, 3 वाकडी, 4 खानावळे, 5 कोण, 6 शिवकर, 7 आदई, 8 भिंगार, 9 मोरबे. आता ह्याच्यातलं महिलांचं आपल्याला आरक्षण काढायचं आहे. राहिलेल्या ग्रामपंचायती ज्या आहेत काय करतो आता
एकूण 38 ग्रामपंचायती आपल्या या सर्वसाधारण मध्ये राहणार आहेत. त्यापैकी 32 आपल्याला क्लिअर मिळालेल्या आहेत. 33 ते 38 जे आहेत, जे 6 ग्रामपंचायती ज्या आहेत, या 2010 मध्ये चिठ्ठ्या काढून आपल्याला निवडायच्या आहेत. म्हणजे 38चा कोटा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2010च्या नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे जे आरक्षण होते, आपण ओपन मध्ये घेणार आहोत. आपल्याला नितळस, उसरली खुर्द, पोयंजे, वावंजे, न्हावे आणि देवळोली याच्यातून आपल्याला 6 राहत आहेत. त्यामुळे चिठ्ठ्या काढायची आपल्याला तिथं गरज नाही. म्हणजे या चार्ट मध्ये पुढचं चार्ट आजचं एखादं आरक्षण जे आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी गेलेलं असेल तर ते आपल्याला वगळावं लागेल. जे अनुसूचित जमातीसाठी गेलेले ते वगळावं लागेल. जे ओबीसी साठी गेलेलं आहे ते वगळावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याकडे 6 शिल्लक राहतात आणि 6च आपल्याकडं सर्वसाधारणचा कोटा पूर्ण करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे या 6 ग्रामपंचायती देवळोली, न्हावे, वावंजे, पोयंजे, उसरली खुर्द आणि नितळस या 6 ग्रामपंचायती करून आपण 38चा कोटा पूर्ण करत आहोत. आणि आता ह्याच्यातलं आपल्याला महिलाचं आरक्षण काढायचं आहे. हे काढायचं आहे. साधारणचा एकूण आपला आहे 38चा कोटा. त्या 38च्या कोटामधनं एकूण सर्वसाधारण महिला याच्याकरता ज्या ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत त्या एकूण ग्रामपंचायती आहेत 18, जे माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्याला कोटा दिलेला आहे. ते आता त्या 38 पैकी एकूण 18 ग्रामपंचायती आपल्या या सर्वसाधारण करता आरक्षित होणार आहेत. आपल्या इतर संवर्गाच्या आरक्षण वगळून एकूण 32 ग्रामपंचायती आपल्या निश्चित झाल्या होत्या आणि ओबीसीतनं ज्या आपण 11 पैकी 5 चिठ्ठ्या काढल्या होत्या आणि राहिलेल्या 6 ज्या ग्रामपंचायती होत्या त्या बाय डिफॉल्ट ह्या सर्वसाधारण संवर्गाकरता ट्रान्सफर झाल्या बिकॉज त्या चिठ्ठीमध्ये आल्या नाहीत. अशा प्रकारे एकूण 38 ग्रामपंचायती ज्या सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव होत आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. मागची स्लाइड. वहाड, उलवा, सोमटणे, पळसपे, गिरवले, पालीदेवत, उमरोली, भातान, कुंडेवाहाळ, पारगाव, पालेबुद्रुक, वारदोली, विचुंबे, केळवणे, दिगाठी, खेरणे, वलप, नांदगाव, केवाडे, शिरडोन, तरघर, खानाव, साई, गुळसुंदे, वावेघर, तसळखंड, चिखले, कोळखे, चिपळे, जांभिवली, कराडे खुर्द, देवत, पोयंजे, नावे, देवळोली, उसुर्ली, वावंजे आणि नितळस अशा प्रकारे ह्या 38 ग्रामपंचायती आपल्या सर्वसाधारण करता निश्चित होत आहेत. या 38 पैकी आपल्याला एकूण 18 ग्रामपंचायती ह्या आता सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता आपल्याला निश्चित करत आहोत. या 18 निश्चित करत असताना ह्या ज्या 38 ग्रामपंचायती आहेत यांचं मागील 3 वेळेला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जे सरपंचाचं आरक्षण निश्चित केलेलं होतं त्याचा गोषवारा आहे. पुढच्या स्लाइडला जा. आणि आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्ग याच्याकरता मागील निवडणुकीकरता त्या ग्रामपंचायतींमध्ये कुठलं आरक्षण होतं
त्याच्या चक्रानुक्रमे आपण महिला आरक्षण या ठिकाणी आता निश्चित करत आहोत. ते निश्चित करत असताना एकूण 13 ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या चक्रानुक्रमे आपल्या महिला आरक्षणाकरता बाय डिफॉल्ट नियमाने निश्चित होत आहेत. त्यातली पहिली ग्रामपंचायत आहे उल्वा. आता उल्वा जर बघितलं तर उल्वाला 2010ला सर्वसाधारण होतं, त्याच्या पुढे नामापर स्त्री होतं, अनुसूचित जमाती स्त्री होतं. तर आपण सर्वसाधारणचं चक्रानुक्रमे यावेळेला सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण उल्व्याचं आपलं निश्चित होत आहे. दुसरी ग्रामपंचायत आपण जाऊया. ग्रीन मध्ये बघा आपण पालीदेवद आहे. पालीदेवदला 2010 मध्ये सर्वसाधारण होतं, त्याच्या पुढे जाती आणि नामाप्र होतं. त्यामुळे आपण ते कन्सिडर न करता 10चं जे सर्वसाधारण आहे हे चक्रानुक्रमेच्या निकषाप्रमाणे यावेळेला आपलं सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गाकरता आपण निश्चित करत आहोत. 3 नंबरची ग्रामपंचायत जी येते ती बातान. बातांचं जर आपण 2020चं आरक्षण बघितलं त्या ठिकाणी सर्वसाधारण आहे, तर रोटेशनने त्या यावेळेला बातान सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गाकरता आपण निश्चित होत आहे. पुढची येते पालीदेवत भातान झालं. तरगर आहे 21 नंबरला तरगर बघा. तरगरचं जर बघितलं आपण 2010ला सर्वसाधारण आहे, पुढे जर आपण गेलात तर नामाप्र आणि अनुसूचित जमाती आहे, त्यामुळे 10चं रोटेशनने सर्वसाधारण स्त्री आपलं निश्चित होत आहे. पुढचं वावेघर आहे 25 नंबरला बघा. वावेघरचं 2015चं जे आरक्षण आहे सर्वसाधारण होतं, त्याच्या पुढे ते नामाप्र स्त्री होतं, त्यामुळे आपण सर्वसाधारणचं रोटेशन करून सर्वसाधारण स्त्री यावेळेला निश्चित होत आहे. पुढे आहे चिखले. चिखले जर आपण बघितलं 2015 मध्ये हे सर्वसाधारण आरक्षण होतं, त्याच्या आधी सर्वसाधारण स्त्री होतं, रोटेशनने ते कोणाला गेलं, सर्वसाधारणला गेलं, आणि परत आता यावेळेला सर्वसाधारण रोटेशनने स्त्रीला आरक्षित होत आहे. पुढची ग्रामपंचायत येते चिखले झालं ना आपलं, जांभिवली. आता जर आपण जांभिवलीचं बघितलं तर 2020 मध्ये सर्वसाधारण होतं, रोटेशनने यावेळेला ते सर्वसाधारण स्त्री करता आरक्षित होत आहे. इकडे परत येऊ आपण. पारगाव जर आपण बघितलं तर पारगावला 2020 मध्ये सर्वसाधारण आरक्षण होतं, रोटेशनने ते यावेळेला सर्वसाधारण स्त्री करता जात आहे. पालेबुद्रुक 2015 मध्ये सर्वसाधारण आरक्षण होतं, रोटेशनने ते यावेळेला सर्वसाधारण स्त्री करता निश्चित होत आहे. खेरणे खुर्द 2020 मध्ये सर्वसाधारण होतं, रोटेशनने खेरणे खुर्द यावेळेला सर्वसाधारण स्त्री करता आरक्षित होत आहे. केवाळे हे 2015 मध्ये सर्वसाधारण होतं, त्यामुळे ते सर्वसाधारण स्त्री करता यावेळेला आरक्षित होत आहे. अशा प्रकारे एकूण त्या 11 आणि ओबीसीतनं ज्या ट्रान्सफर झालेल्या होत्या बॅकला पोयंजे आणि नावे. एक मिनिट जा तिथं जा. पोयंजे जर बघितलं आपण तर 33 नंबरला बघा. 2015ला पोयंजेला सर्वसाधारण होतं, रोटेशनने त्या यावेळेला सर्वसाधारण स्त्री आरक्षित होत आहे. आणि शेवटची जे निश्चित होत आहे चिठ्ठी न काढता ती ग्रामपंचायत येते आपली नावे. नावेचं जर आपण 2020चं आरक्षण बघितलं तर रोटेशनने ते यावेळेला सर्वसाधारण स्त्री करता आरक्षित होत आहे. तर अशा प्रकारे एकूण जे 18चा कोटा आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यातल्या 13 ग्रामपंचायती ह्या रोटेशन या निकषानुसार आपल्या निश्चित होत आहेत. आता शिल्लक ज्या 25 ग्रामपंचायती आहेत त्या 25 पैकी आपण 5 चिठ्ठ्या काढणार आहोत आणि 5 ज्या ग्रामपंचायतीच्या ज्या चिठ्ठ्या येतील ती ग्रामपंचायत ही सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गाकरता आरक्षित राहतील आणि राहिलेल्या 20 ज्या असतील या सर्वसाधारण प्रवर्गाकरता निश्चित होतील.
2 सोमटणे, 3 पळसपे, 4 गिरवले, 5 उमरोली, 6 कुंडेवाहा, 7 वारदोली, 8 विचुंबे, 9 केळवणे, 10 दिगाठी, 11 वलप, 12 नांदगाव, 13 शिरडो, 14 खानाव, 15 साई, 16 बोसुंदे, 17 कसळखंड, 18 कोळखे, 19 चिपळे, 20 कराडे खुर्द, 21 देवत, 22 वावंजे, 23 उसुर्ली खुर्द, 24 नितळस आणि 25 देवळी. मधून आपण एकूण 5 चिठ्ठ्या या ठिकाणी काढणार आहोत. पैकी एकूण 5 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि ज्या 5 ग्रामपंचायतींच्या चिठ्ठी या ठिकाणी निघणार त्या ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता राखीव होणार आहेत. हॅलो शिरडो, दुसरी चिठ्ठी या ठिकाणी काढण्यात आली आहे आणि जी ग्रामपंचायत आहे ती आहे वारदोली ग्रामपंचायत या ठिकाणी आपण काढत आहोत. पुढची ग्रामपंचायत येते पळसपे. ग्रामपंचायत विचुंबे, बघूया कुठले येते ते. ग्रामपंचायत केळवणे. सर्व प्रवर्गातील आरक्षण, महिला आरक्षण, अनुसूचित जाती आरक्षण, अनुसूचित जमाती, ओबीसी याचे आरक्षण संपलेलं आहे आणि याचे इतिवृत्त आपल्याला उपलब्ध करून दिलं जाईल. याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी सरपंच पदाचं जे आरक्षण आहे या आरक्षणाची सोडत या ठिकाणी आज पार पडलेली आहे. तालुक्यातले ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच सदस्य उमेदवार यांनी या सोडतीमध्ये भाग घेतलेला आहे. एकूण 71 ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत. त्यापैकी 3 अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. 11 ग्रामपंचायती या ज्या आहेत या अनुसूचित जमातीसाठी आहेत व 19 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी. अनुसूचित जातीसाठीचं आरक्षण जे आहे ते निश्चित झालेलं आहे. त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्य साठी आरक्षित झालेली आहे. अनुसूचित जमातीच्या 6 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि ओबीसीच्या 10 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 18 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. आज ही सोडत जी आहे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. हे आरक्षण निश्चित करताना गेल्या 3 निवडणुकीमध्ये पडलेलं आरक्षण विचारात घेतलेलं आहे. 2011ची जनगणना विचारात घेतलेली आहे. त्या पद्धतीनं सदस्य संख्या निश्चित करून या आरक्षणाची कार्यवाही
आज पूर्ण केलेली आहे.